नमस्कार मित्रांनो, मी ऋतिक मालुसरे तुमच्या ठिकाणी आले पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ. मित्रांनो, हे बघा सुरुवात झालेली आहे आईस्क्रीम खाण्यापासूनच. आईस्क्रीम खाण्याचं रिझन असं आहे की आत्ताच जेवलोय आणि या भावाची नाईट शिफ्ट आहे. त्याचं काम 2-2:30ला होणार आहे. तोपर्यंत आता आम्ही इथंच आहे. आता 12:30 वाजलेत, 12-12:30 झालेत. तर चला सुरुवात आईस्क्रीमने करूया, गोड खाऊनच. गोड बातमी काय ती पण सांग. गोड बातमी अशी आहे, तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओचा थंबनेल बघून तर समजलंच असेल की आम्ही आता कुठं चाललोय. एक लॉंग जर्नीसाठी. पहिल्यांदाच नाही तुझ्यासोबत सनी सोबत पहिल्यांदा. आम्ही दोघं सनी सोबत पहिल्यांदा लॉंग ट्रिपवर चाललेलो आहे. तर सनीनेच आम्हाला दुपारी आयडिया दिली की आपण सकाळी आयडिया दिली की आपण जाऊया म्हणून सोलापूरला, अक्कलकोटला श्री स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घेण्यासाठी. तर चला तुम्ही पण हा ब्लॉग आमच्यासोबत एन्जॉय करा. तर आता भेटू 2:30 वाजता याचं काम झाल्यावर. करणार आहे पटापट. पहाटेचे 3 फायनली आता मी निघालेलो आहे. सनी येतोय आणि आता रात्रीचे 3 वाजता मी फ्लिंकेट केलंय. काय नारळ आणि लिंबू गाडीवर डिलिव्हरी बॉयची पाठवून हातात आली असेल. हॅलो घेतलंय. मग एक काम कर, इकडे निघालेला आहे गाडीवरून. आता टू व्हीलरने चाललो. 2 व्हीलरने अक्कलकोट. 2 व्हीलरने ट्रिप छोटासा प्रवास आहे. 2 व्हीलरने 22 नंबर. आणि इथून आम्ही डायरेक्ट थेट जाणार आहे मोठ्या गाडीत. शिफ्ट होणार आहे आमची बोट. आणि गाडी रेडी आहे आता. यश कसं वाटतंय? फायनली गाडी लवकर निघालेलं आहे. सनी आता बॅग घ्यायला गेलाय. मग आम्ही निघणार डायरेक्ट नॉन स्टॉप अक्कलकोट. येस, खूप एक्साइटमेंट आहे. मागच्या वर्षी स्वामी बोलवतील. शेवटी स्वामींनी असं बोलवलं. अचानक भयानक. आमचा प्लॅन पण अचानक भयानक झाला. एकदमच अचानक भयानक. मागच्या वर्षानंतर डायरेक्ट 2026ला. हा मी तर पहिला. चला श्री स्वामी समर्थ. हो चला बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय. शनीची बहीण सातारा सांगली. कळंबोलीला आता पेट्रोल भरलाय. वाह, ठीक आहे. तुला आता झोपायचंय. चाय पिऊनच आपण आपला प्रवास सुरू करणार आहोत. आता पुणे एक्सप्रेस लागलाय. तळेगाव आलंय, टोल नाका. आता मी थांबलोय फूड कार्निवलच्या इथे. जरा थोडासाच फ्रेश व्हायला. गुड मॉर्निंग पुणे. गुड मॉर्निंग पुणे. हो पुणे सिटी. काय बोलतो? काय आणि गोटी पिटी अजून तुला झाडावर चढवलं. अरे भेटत तुला झाडं सकाळी. आता सकाळचे 6 वाजलेत, 6:30. आणि आता आम्ही आलोय पुण्यामध्ये. बाणेर आलेला आहे. चाय प्यायचा ब्रेक घेतलेला आहे. मस्त खूप मोठा पल्ला गाठलेला आहे. मोठा पल्ला गाठलाय. मी तर झोप लागली म्हणून कुकीज आहे. मस्त झोप काढली जरा मागे. अजून पण झोप येते थोडीशी.
नंतर काय आपल्याला फिरायचं आहे. एनर्जी पाहिजे की नाही यो बॉय. आता चाय पिऊन एनर्जी आलेली आहे अंगात. वापिस जाएंगे हायवे पे. वाव काय रस्ता आहे एकदम स्मूथ आहे हा भाई. आवडला मला. सोलापूर 150 किलोमीटर आहे अजून. 150 किलोमीटर. एक नंबर व्ह्यू त्याला बोलतात व्ह्यू. धरण आहे की नदी आहे? धरण आहे. डॅमचं पाणी एवढा मोठा आहे भाई. मासेमारी पण होते. आणि आता आम्ही थांबलोय या हॉटेलला गोवर्धन प्युअर व्हेज. आणि इकडचे रस्ते पण खूप भारी आहेत. इकडचं ऊन पण खूप भारी आहे. आणि धरण तर अजून भारी. मस्त आहे गोवर्धन प्युअर व्हेज हॉटेल. तर चला नाश्ता करायला थांबलो होता. हो बांबूने बनवले पूर्ण हॉटेल. भारी आहे यार. वाव सुंदर एकदम सुंदर. मस्त वाटलं एकदम. जशी जागा आहे तसं जेवण पण असू दे. वाव मस्त आहे एकदम. बांबूने बनवलंय भाई. रिअल बांबूने. तर जसं याचं नाव आहे गोवर्धन तसंच हे हॉटेलचा ॲम्बियन्स पण तसाच आहे. एकदम गोड मस्त आहे. चला आता बघूया यांच्या जेवणाची टेस्ट कशी आहे. जेवणाची नाही रे, नाश्त्याची टेस्ट. हा तेच यांचा नाश्ता आता बघूया काय काय आहे. आपलं यश भाऊचे कांदा पोहे आलेले आहेत. तर पहिला आपण टेस्ट करून बघूया कसं आहे थोडंसं. छान आहे. तर आपल्या इथं मिसळपाव आलेले आहे. हे बघा मस्त तरी दिलेले आहे. शेव दिलेले आहे. मटकी मिसळ भेटते. आपण गाव साईडला आलो आहे. कांदा दिलेला आहे. लिंबू नाही दिला आहे. 2 पाव दिलेले आहेत. तर चला ट्राय करूया. वाव. तर आता याच्यामध्ये आपण मटकी टाकूया. आणि तर्रीचा रस्सा. ओहो तर्रीच्या रसाचा अरोमा कसला भारी आहे भाई. माझी मिसळ मला परत दे. मला तर काय होतं आधी त्याच्यामध्ये मटकी आणि वाटाणे असं उसळ खाली होती एकदम. आणि आता वरून जाणार कांदा. चला माझ्या म्हणून काय नाही करत. फर्स्ट बाईट चांगली मागून गावच्या मिसळची. एक नंबर. मस्त मटकी कांदा आणि शेव तर्रीचं कॉम्बिनेशन आहे. जो यांचा रस्सा आहे काय आलं रस्सा पण यांचा खरंच जबरदस्त लागतोय. वाव एकदम गावची टेस्ट. भारी आहे. आता यांचा आलू पराठा असंच खाऊन बघूया. बेस्ट पराठा खायचा ना. बांबूचा मित्रांना मस्त आहे. मित्रांना डावा. तर मला थोडासा डोशासारखा पण लागतो. पनीर वरचा पराठा. मस्त आहे. आतली स्टफिंग पण खूप छान आहे. आवडलं. सुंदर पराठा. बघा ह्यानी मागवली ती मिसळ. ती मी घेतली. तुला कशी वाटली सनी एक मिसळ? नंबर आणि अप्रतिम मिसळ आहे. खरंच गावरान टेस्ट. मस्त आहे. तुला कांदे पोहे कसे वाटले का? ओके आहे. जरा शेवची टेस्ट जरा जास्त लागते म्हणून ठीक आहे. आता आम्ही पण मिसळ ट्राय करू. हो आधी पोहे संपवा. नंतर मिसळवर ताव मारा. तर पुन्हा एकदा चहा मागवलाय. एक पीस. तर आता आलंय एक कुठला मागवलंय? आलू आलू पराठा.
दही लिंबू लोणचा दिलाय आणि पराठा बघा कसा एकदम सुंदर दिलाय बनवून. आलू पराठा हाताने हो एकदम असं स्टफिंग चांगली पातळ पण आहे बाई. स्लाइस करून हो 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 गरम आहे गरम आहे गरम आहे चटका लागला. पनीर पराठा मागवलेला आहे आलू पराठ्याच्या नंतर फायनली आलेला आहे. चला उचला 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 बघा मस्त पनीरची स्टफिंग टाकून दिलेली आहे. तर पनीर पराठ्यापेक्षा आलू पराठा यांचा खूप छान होता. आलू पराठ्याची आठवण. आलू पराठ्याला 5 पैकी 5 रेटिंग. मस्त जेवण होतं मस्त नाश्ता होता भारी होतं मस्त मजा पनीर आली. पराठे चांगले नव्हते अजिबात नव्हते. पनीर पराठा सोडून बाकीचं सगळं भारी होतं. नो एवढं ऊन आहे की जरा आता इंजिन गरम झालं म्हणून थंड करायला ठेवलंय. मस्त आहे मजा आलो इथे मजा आली. आणि आता 12 वाजलेत तर आता पोचू आम्ही थोड्या वेळात अर्धा तासामध्ये अक्कलकोटला. वाव थम्सअप टेस्टा थंडर वंडर. आता आम्हाला छास बनवून भेटलेला आहे. हो तर खूप गरम होतं इथे काय पिणार छास. आता आम्ही आलो आहे वटवृक्ष मंदिराच्या थोडंसंच पुढे. इथे आम्ही 1 तासाचे 100 रुपये एकाच्या आंघोळीसाठी रूम घेतलेला आहे. असं सिम्पल असं डिसेंट रूम घेतलेला आहे वॉशरूम वगैरे. चला मित्रांनो आता मस्त आंघोळ करून रेडी होतो. मग नो आता मस्त रेडी झालेलो आहे मस्त फ्रेश वगैरे झालो आहे. आणि इथं आत्ता जर तुम्ही येणार असाल म्हणजे एप्रिल मे जूनमध्ये खूप ऊन आहे. येताना सनस्क्रीन नक्की घेऊन या. आम्ही पण आता लावले सनस्क्रीन थोडंसं ऑब्झर्व होऊ द्या. आणि मग आता आम्ही चाललो आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचं वटवृक्ष मंदिराजवळ दर्शन घेण्यासाठी. 3 जण आपण रेडी झालेलो आहोत. चला दर्शनासाठी आमच्यासोबत तुमचंसुद्धा दर्शन होणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मला घ्यायचं रिझन तर बेकार ऊन आहे. आता 3 वाजलेत आणि 3 वाजता आम्ही रेडी होऊन चाललो आहे वटवृक्ष मंदिराजवळ. आधी बॅग ठेवतो गाडीमध्ये म्हणजे कसं मोकळं होऊ आम्ही फिरायला. वटवृक्ष मंदिराच्या बाहेरच चप्पल स्टँड आहे इथे. तर चला दर्शनाला. मित्रांनो आलेलो आहे श्री स्वामी समर्थ वटवृक्ष मंदिराजवळ. ते वटवृक्षचं झाड जिथं श्री स्वामी समर्थ महाराज बसत असेल. जेवढ्या शेअरिंगपेक्षा भरत ना तेवढ्या वाईन एका टायमात भरलं. माणसं बघा आम्ही 4 मध्ये 4 पुढे 3 मागे 4 मागे 4 पुढे 4 एकाचे 20 रुपये. आणि त्याला पकडून आम्ही वटवृक्ष मंदिराकडून आता आम्ही मित्रांनो चाललो आहे वटवृक्ष मंदिराकडून श्री स्वामी समर्थ महाराज समाधी मंदिराजवळ. त्याने पडशील डायरेक्ट खालती. उठलो आहे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या समाधी मंदिराजवळ. मस्त वाटतं. श्री स्वामी समर्थ महाराज
सप्ताह सुरू आहे मित्रांनो स्वामींचा. श्री हरी महाराज रामूच्या चरणी ब्रह्मांड आपली सेवा अर्पण करावी. सोळप्पा महाराजांचा वाडा. सर 57 सालाचे पादुका. आता आम्ही आलोय श्री स्वामी समर्थ श्री गुरु मंदिर बालप्पा मठ अक्कलकोट. मित्रांनो या चौकटीमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पायाचे ठसे उमटलेत. श्री स्वामी समर्थ महाराजांचा मूळ फोटो ओरिजिनल. जातानाच हा बघा हायवेच्या या युटर्नच्या समोरच आहे श्री गणेश. तिथं जरा चाय प्यायला थांबलोय पॉईस सोबत. आरती सुरू झालेली आहे वाटतं. चल 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 चल. हो आरती सुरू झालेली आहे. चला चला चला. वाव एकदम पॉझिटिव्ह वाईब्स. भारी वाटलं, खूप भारी. आरती भेटली आम्हाला आणि नंतर पण मग धावत पळत येऊन चालू असताना आरती आणि अंगारा परत भेटला. अंगारा भेटला, ती आरती भेटली, धूप आरती. आम्ही एवढं पुढे लेट होऊन गेलो, सुद्धा पळत पळत गेलो आणि देवाची पण इच्छा होती. मस्त वाटलं. फुल पॉझिटिव्ह एनर्जी. पॉझिटिव्ह वाईब्स खूप जास्त.
एकदम प्रसन्न असतो मन. आजचा दिवस प्रसन्न झाला आमचा. चला आता चाललोय कुठे ते बघतच राहा. तर हा व्हिडिओ तर खूप मोठा होईल, तर हा व्हिडिओ मी आता इथंच एंड करतोय. काय बोलतो? 2 पार्ट आहे पण. थाली आलेली आहे, चपाती, वाटाणा बटाट्याची भाजी, आमटी, दही, कोशिंबीर, खोबऱ्याची चटणी, लोणचा आणि ही कुठली भाजी दिली आणि हा बघा एवढा मोठा पापड दिला. आणि हे सगळं अनलिमिटेड आहे मित्रांनो. तर चला बघूया टेस्ट कशी आहे पटापट. खूप भूक लागलेली आहे. राईस पण आलेलं आहे मस्त आहे. चपाती सॉफ्ट, भाजी पण छान आहे मस्त. आणि व्हेज आहे आणि तर एकच ऑप्शन आहे व्हेज थाली. डेझर्ट नाही दिला मी. डेझर्टसाठी कॉम्प्रोमाइज करायला लागेल. गांधीबरोबरनं 12 वाजता आम्ही या रस्त्यावरनं चाललो आहे. बघा किती ॲडव्हेंचरवाला रस्ता आहे. मगासपासून अर्धा तास झाला. एक गाडी ना मागे ना समोरून येते. मस्त. आम्ही स्वामींची गाणी लावून पुढे चाललो. भीती तर खूपच वाटते, त्यामुळे स्वामींची गाणी लावलेली आहेत. हो. कारण घाबरायची काही गरज नाही, पण आजकाल खूप मस्त. काही ऐकायला येतं, त्यामुळे सेफर साईड. पण रस्ता खूप छान आहे, स्मूथ आहे एकदम. गाडी चालवायला मजा पण येते, तेवढीच भीती पण वाटते.